सुख सागरी वास झाला, उच नीच काय त्याला. सुख सागरी वास झाला, उच नीच काय त्याला. सुख सागरी. अहो आपण जैसे भावे, देवे तैसेची करावे. अहो आपण जैसे भावे, देवे तैसेची करावे. सुख सागरी. ऐसा नटनाट्य खेळ, स्थिर नाही एक वेळ. ऐसा नटनाट्य खेळ, स्थिर नाही एक वेळ. सुख सागरी. एकापासून अनेक झाले, त्यासी पाहिजे सांभाळिले. एकापासून अनेक झाले, त्यासी पाहिजे सांभाळिले. सुख सागरी. शून्य साक्षित्वे समजावे, वेद ओंकाराच्या नावे. शून्य साक्षित्वे समजावे, वेद ओंकाराच्या नावे. सुख सागरी. एके उंचपण केले, एक अभिमानी गेले. एक उंचपण केले, एक अभिमानी गेले. सुख सागरी. इतुके टाकून शांती धरा, इतुके टाकून शांती धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. सुख सागरी वास झाला, उच नीच काय त्याला. सुख सागरी वास झाला, सुख सागरी वास झाला. सुख सागरी वास झाला. रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. आपण ताटीचे अभंग बघत आहोत. आज आपण दुसरा अभंग बघणार आहोत. संन्याशाची मुलं म्हणून समाजाने हिणवलं, अवहेलना केली आणि हा अपमान सहन न झाल्यामुळं ज्ञानादादा झोपडीचं दार लावून आत बसला आहे आणि 8 वर्षाची मुक्ताई आईच्या मायेने म्हणते आहे, सुखसागरी वास झाला, उंच नीच काय त्याला. अहो आपण जैसे व्हावे, देवे तैसेची करावे. ऐसा नटनाट्य खेळ, स्थिर नाही एक वेळ. एकापासून अनेक झाले, त्यासी पाहिजे सांभाळिले. शून्य साक्षित्वे समजावे, वेद ओंकाराच्या नावे. एके उंचपण केले, एक अभिमाने गेले. इतुके टाकुनी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईंच्या अभंगवाणीमधून त्यांच्या प्रज्ञेची, विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते. त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून, शब्दाशब्दातून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माचा अधिकार, योग सामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण आणि अविचल आत्मविश्वास यांचे दर्शन घडते. मुक्ताई म्हणते की जे सुखसागरामध्ये नित्य वास करून राहिले आहेत त्यांना उंच नीच हा भेद राहिलाच नाही.
जे आत्मानंदामध्ये रममाण आहेत त्यांना उंच नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद राहतच नाही. त्याचप्रमाणे सुखी दुःखी या जाणीवाही राहत नाहीत. ज्ञानदेवा घर चिदानंदी या उक्तीप्रमाणेच जीवाचे स्वस्वरूप हेच स्वतःचे घर आहे आणि त्याने संसारात यावयाचे म्हणजे दुसऱ्याच्या घरी पाहुणा म्हणून जाण्यासारखं आहे. ज्ञानोबारायच एका अभंगात म्हणतात, संसार साते आलो मी पाहुणा, दिस दोन्ही आनंदा पहावयासी. काय म्हणतात ज्ञानोबाराय? संसार साते आलो मी पाहुणा, दिस दोन्ही आनंदा पहावयासी. या संसाररूपी बाजारात मी पाहुणा म्हणून आलो आहे. ब्रह्मानंद आणि संसारात भासणारा आनंद यामधील फरक पाहण्याकरताच मी येथे आलो आहे. तेव्हा मुक्ताई आपल्या ज्ञानादादाला आठवण करून देत म्हणत आहे की ज्ञानादादा, तू योगी आहेस, स्वस्वरूपी रमणारा आहेस. तेव्हा अशा प्रसंगांमुळे तू दुःखी होता कामा नये. रामदास स्वामीही म्हणतात, सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असोन आपण जना वेगळे. पुढं मुक्ताई म्हणते, अहो आपण जैसे व्हावे, देवे तैसेच करावे. जसे करावे तसे भरावे, पेराल तसे उगवते असे म्हणतात. त्याप्रमाणे हे लोक जसे वागत आहेत तसे त्यांना फळही मिळेल. आपल्यासारख्या सामान्य जनांनाही संदेश देत मुक्ताई म्हणते की सदाचाराने वागावे. वाईट कृत्ये केली तर त्याची फळे ही निश्चितच भोगावी लागतात. ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. जीवनपट हा एखाद्या नाटकाप्रमाणे खेळ आहे. यामध्ये कधी सुखी प्रसंग येणार, कधी दुःखी प्रसंग येणार, कधी चांगली माणसे भेटतील, कधी वाईट माणसं भेटतील. रोलर कोस्टर राईडसारखे हे प्रसंग आपल्या आयुष्यात येतच राहतात. अस्थिरता ही कायम राहतेच. ज्याप्रमाणे नाटकामध्ये एखादा नट भूमिका करतो, तोच नट दुसरं नाटक उभं राहिलं की भूमिका बदलतो. त्याचप्रमाणे आत्मवस्तू विश्वाच्या उभारणीत वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका घेते. पुढं मुक्ताई म्हणते, एकापासूनी अनेक जाले, त्यासी पाहिजे सांभाळले. परब्रह्म परमात्म्याला स्फुरण झालं. एकोहम बहुश्याम आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि त्यामधून ओंकारनाद निर्माण झाला. वेदांची निर्मिती झाली. एकामधून अनेक निर्माण झाले. हे विश्व निर्माण झाले. केवळ एकाचाच विचार करून अनेकांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही असं मुक्ताई म्हणते. तेव्हा मुक्ताई म्हणते, ज्ञानादादा, या विश्वाला सांभाळण्याची जबाबदारी तुझीच आहे ना? आणि साक्षीभाव मी तुला सांगायचा का दादा? संसारामध्ये राहूनही अलिप्तपणा कसा ठेवायचा हे तूच शिकवलेस ना आम्हाला. आत्मज्ञानाची परमावधी म्हणजे आत्मतत्वाची ओळख. आत्मतत्वाचे मूळ स्वरूप हे निर्गुण, निराकार, अव्यक्त, अविनाशी, अविकारी असे आहे. म्हणजेच त्या संबंधात बोलणे शून्याचे ठरते. शून्याची प्रत्यक्ष अनुभूती आत्मज्ञानाच्या कक्षेवर अवलंबून आहे. वेद किंवा ओंकार यांच्या माध्यमातून त्याची ओळख होऊ शकेल. वेद किंवा ओंकार यांच्या समजुतीने अहंभावी मनुष्य स्वतःलाच श्रेष्ठ व ज्ञानी समजू लागतो. काही जण अभिमानाने, गर्वाने फुगून जातात. शिवाय पुढे मुक्ताई म्हणते की जे लोक आपल्याला त्रास देत आहेत ते चुकतायतच. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ असा भेदभाव ते करत आहेत. त्यांच्या मनामध्ये अभिमान आहे, दुरभिमान आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा हे सर्व सोडून मनामध्ये शांती ठेवा. काय म्हणते मुक्ताई? शून्य साक्षीत्वे समजावे, वेद ओंकाराच्या नावे. एके उंचपण केले, एक अभिमाने गेले, इतुके टाकुनी शांती धरा. हे सर्व सोडून मनामध्ये शांती ठेवा. इथे इतरांच्या कमीपणाने किंवा दांभिकतेने ज्ञानदेव अस्वस्थ झालेले असतील, तेव्हा त्यांना अस्वस्थ न होता शांती धरा अशी विनवणी मुक्ताईने केली आहे. मुक्ताबाईने इथं दैवी आणि आसुरी गुणांचं गुणच सांगितले आहेत.
ज्या गुणांच्या साहाय्याने भगवंतापर्यंत पोहोचता येतं ती दैवी संपत्ती, ज्ञानयोग व्यवस्थिती, स्वस्वरूपामध्ये स्थित होणे म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थिती. हा गुण असेल तर नक्कीच सुखसागरी वास होऊ शकतो. अक्रोध, दया, शांती हे दैवी गुण मुक्ताबाईने सांगितलेले आहेत आणि अभिमान, दर्प, दंभ हे आसुरी गुण सांगितलेले आहेत. तेव्हा हे आसुरी गुण टाळायला हवेत आणि दैवी गुण आपल्यामध्ये यावेत यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. ताटीचे अभंग म्हणजे अमृतानुभवच म्हणावा लागेल. एक अत्यंत खोल जाणीव, आध्यात्मिक अधिकार व त्याचा सहज सुंदर आविष्कार, उत्कट बंधुप्रेम अशा संमिश्र भावांचे हे एक उत्तम काव्य आहे. आजची सेवा विठ्ठल चरणी अर्पण.